नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। शिंदे गटाला मोठा धक्का, मुलगा ठाकरेंच्या बाजूने उभा। यांची शिंदेच्या राजकारणाला सोडचिठ्ठी। तर कोणतीही महत्त्वाची बातमी बघूया। राज्यातील पुढील काही महिन्यात निवडणुकांचे पडघड वाजू लागणार आहेत। पावसाळ्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गुलाल उधळला जाणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर मुंबई जिंकण्यासाठी भाजपने कंबर कसली असून दुसरीकडे मात्र मुंबईत आपली सत्ता अबाधित ठेवण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेची मोठी धडपड पाहायला मिळत आहे। त्यातच आज एका मुलाखतीत राज ठाकरेंनी मराठी आणि महाराष्ट्रापुढे आमचा वाद किरकोळ असल्याचे म्हणत ठाकरे बंधूंच्या युतीचे जोरदार संकेत दिले होते। त्यावरून गेल्या 2 महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र येणार, महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना मनसेची युती होणार असल्याची चर्चा जोर धरत आहे। तर शिवसेना पक्षाच्या वर्धापन दिनी उद्धव ठाकरेंनी युतीसाठी अनुकूल असून लवकरच युती होईल असे स्पष्ट संकेत दिल्याने दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे। अलीकडे मात्र गेल्या 2 दिवसात नाशिकच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी घडल्या आहेत। अनेक मातब्बर नेते व पक्षाधिकाऱ्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून भाजप व शिवसेनेत प्रवेश केला होता। यामध्ये माजी समाज कल्याण मंत्री बबन घोलप यांचाही समावेश होता। मात्र घोलप स्वतः भाजपात आले असले तरी त्यांचा पुत्र योगेश घोलप हे शिवसेना उभाटा पक्षातच कार्यरत आहे। त्यामुळे 2 थडीवर हात अशी टीका घोलप यांच्यावर राजकीय वर्तुळातून होत आहे। वडील शिंदे गटात गेले असले तरी मुलगा ठाकरेंच्या शिवसेनेत कार्यरत आहे। अलीकडे मात्र उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्रित आल्यामुळे ठाकरेंची ताकद दुप्पट होणार आहे आणि यामुळेच ठाकरेंची शिवसेना विजयी होण्याची